न्यूज लाईन, अचूक वेधक. भला माणूस प्रतिष्ठान कराड, श्री संत सेनाजी नाभिक विकास संस्था कराड व छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ग्रुप कराड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भानुदास वास्के यांच्या वाढदिवसानिमित्त भला माणूस पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून यावर्षीचा भला माणूस पुरस्कार राधिका सुलोचना दिलीप लोखंडे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुताई सपकाळ यांचे पुत्र अरुण भाऊ सपकाळ हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएट डायरेक्टर सनबीन शिक्षण संस्थेचे प्रशांत लाड होते. कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. अरुण भाऊ सपकाळ यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आज समाजात भला माणूस होणे हीच खरी माणसाची ओळख आहे. इतरांच्या मदतीसाठी पुढे सरसावणाऱ्या व्यक्तीमुळे समाजात आशेचा किरण निर्माण होतो असे सांगितले. प्रशांत लाड यांनी पुरस्कारांच्या कार्याचे कौतुक करताना सामाजिक क्षेत्रात महिलांचे योगदान लक्षणीय असून अशा गौरवाने अधिकाधिक कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास कराड नगरपालिकेचे माजी अधिकारी अशोक पवार, वृक्षमित्र चंद्रकांत जाधव, रसिका पंडित, दत्तात्रय तारेगर, राजू अपिने, सिद्धार्थ कुलकर्णी, भगवानरावजी खोत, डॉक्टर रचना थोरा, श्रीकांत भोसले, अर्जुन वास्के, गौरव पवार, सचिन गायकवाड, गणेश हिंगमिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मान्यवरांनीही पुरस्कारांचे अभिनंदन केले आणि सामाजिक कार्यात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले. या पुरस्कारांच्या निमित्ताने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भानुदास वास्के यांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की हा पुरस्कार केवळ सन्मान नाही तर सामाजिक कार्यासाठी पुढे जाण्याची प्रेरणा आहे. प्रत्येकाला आपल्या परीने समाजासाठी काहीतरी करता येते याचा संदेश या उपक्रमातून दिला जातो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भानुदास वास्के यांनी केले. तर त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून भला माणूस पुरस्काराचे उद्देश, त्यामागील सामाजिक जाणीवता व गेल्या काही वर्षाचा गौरवशाली प्रवास उपस्थितांसमोर मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर माणिक बनकर यांनी केले. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी उपस्थित मान्यवरांची ओळख करून देत कार्यक्रम रंगतदारपणे पुढे नेला. शेवटी आभार प्रदर्शन प्रसाद पावसकर यांनी मानले. कराडच्या लिंगायत मठ येथे झालेला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. द न्यूज लाईनसाठी अमोल टकलेसह सुहास कांबे. राधिका लोखंडे. आज भला माणूस पुरस्कार मला मिळाला. मला अतिशय आनंद होतोय की हा पुरस्कार मला भला माणूस प्रतिष्ठानकडून मिळालेला आहे. आज माझ्या कराडमधल्या सामाजिक कार्याची ही एक छोटीशी पोचपावती मला मिळालेली आहे आणि ह्या सगळ्या भला माणसांनी माझ्या पाठीशी हात ठेवलेला आहे आणि माझा विश्वास आहे आणि माझी खात्री पण आहे की यानंतर जे जे माझं सामाजिक कार्य होईल कराडमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर या सर्व भल्या माणसांचं माझ्या पाठीशी आशीर्वाद असतील, त्यांचं सहकार्य मला मिळेल आणि खरोखर मी खूप कृतज्ञ आहे की या सर्वांनी माझी निवड केली आणि हा पुरस्कारासाठी मला पात्र समजलं आणि हा पुरस्कार मला मिळाला. द न्यूज लाईन, अचूक वेधक.